म्हणावे तयासी न गुंते जो अशा पाशी अहंकार निरसिला देह भाव पालटला निंदा स्तुती हे नावडे पाहता परब्रह्म आवडे अहंकार निरसिला देह भाव पालटला निळा म्हणे तया ध्याता निळा म्हणे तया ध्याता स्वानंद तो येत हाता अहंकार निरसिला देह भाव पालटला पांडुरंगा करू पांडुरंगा करू संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल इको बंद करा आवाज फक्त कडक द्या आवाज बोलतोय प्लेन आवाज द्या भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशा पाशी अहंकार निरसिला देह भाव पालटला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू पिंपळनेर निवासी श्रीमंत श्री निळोपाराय यांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील अभंग प्रस्तुत सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. कोण निळोबारा आहे, कोण निळोबारा आहे असा जर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला ना तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 108 संतांना मानाचं स्थान आहे. किती 108 संतांना मानाचं स्थान आहे. त्यातल्या त्यात 5 संतांना सर्वोच्च स्थान आहे. 1 नंबर माऊली महावैष्णव ज्ञानोबारा आहे. 2 नंबर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा आहे. 3 नंबर शांतीब्रह्म एकनाथ महाराज. 4 नंबर माझे संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि 5 नंबर माझे निळोबारा आहे. या 5 संतांकडे जर पाहायचं झालं ना हे 5 संत एका एका तत्वाचं त्या ठिकाणी प्रमुख आहेत. त्यामुळे या 5 संतांकडे एक एक तत्व त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं एक एक तत्व आपल्याला पाहायला भेटतं. माझ्या ज्ञानोबारायांकडे जर पाहिलं ना माझे ज्ञानोबाराय साक्षात ज्ञानाचं प्रतीक आहे.
करा. ज्ञानाचं प्रतीक आहे. माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय वैराग्याचं प्रतीक आहे. माझे एकनाथ महाराज शांतीचं प्रतीक आहे. मनवनी शांती धरा उत्तर आलं पहिलं तिरा. माझे संत श्रेष्ठ नामदेव महाराज नामाचं प्रतीक आहे. कारण ज्यावेळेस नामदेव महाराजांचा जन्म झाला होता ना, त्यावेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्यानं त्यांच्या जिभेवर नाम लिहिलं होतं. त्याला गाच्यात प्रमाणे आता माझं एवढं पाठ नाही पण वाचनात गेले म्हणून सांगतोय. माझे नामदेव महाराज नामाचं प्रतीक आहे. आणि माझे निळोबाराय गुरुभक्तीचं प्रतीक आहे. निळोबाराय गुरुभक्तीचं प्रतीक आहे. माझ्या निळोबारायांची गुरुभक्ती किंबहुना गुरुनिष्ठा कशी होती. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर त्यांनी मला अनुग्रह द्यावा म्हणून माझे निळोबाराय 42 दिवस अनुष्ठानाला उपोषणाला बसले होते. जगाच्या पाठीवर पहिलं उपोषण माझ्या निळोबारायांनी केलं. एक नाही अर्ध 42 दिवस अन्न पाणी न खाता माझ्या निळोबारायांनी त्या ठिकाणी निर्वाण केलं होतं. त्या 42 दिवसांमध्ये तुकोबराय नाही आले, साक्षात जगाचा मालक आला होता. जगाच्या मालकाला माझ्या निळोबारायांची दया आली होती आणि निळोबारायांना भेटण्याकरता माझा जगाचा मालक आला होता. पण त्या जगाच्या मालकाला माझ्या निळोबारायांनी काय उत्तर दिलं होतं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. येथे तुझं मनी वाचन कोणी आवाज नाही प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. प्रार्थिल्या वाचोनी तुला इथं बोलावलं कोणी. मी तर धावा कोणाचा करतोय. मी तुला ओळखत सुद्धा नाही. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा. तू कयाचा धावा करीत तो. 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 निळा म्हणे तुझं नळकची देवा. निळा म्हणे आम्ही नळकची देवा. निळा म्हणे आम्ही नळकची देवा. निळा म्हणे आम्ही नळकची देवा. माझ्या निळोबारायांची गुरुभक्ती एवढी महान होती ना, देवाला साक्षात परत पाठवलं होतं. जगाचा मालक समोर आला होता पण जगाच्या मालकाला परत पाठवलं होतं. त्या माझ्या निळोबारायांचा प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग. आणि आजच्या अभंगातून माझे निळोबाराय भक्त कोणाला म्हणतात, भक्त ओळखायची लक्षणं काय, भक्ताची व्याख्या काय, अशी 6 लक्षणं अभंगाच्या माध्यमातून सांगतात. पैकी पहिलं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. त्याच्या जीवनातून आशेचा पाश त्या ठिकाणी निघून गेलाय ना, त्याला म्हणायचं भक्त. भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी. जो कुठल्याही प्रकारच्या आशापाशांमध्ये गुंतत नाही ना, त्याला म्हणायचं भक्त. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिली व्याख्या सांगितली. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये 2 व्याख्या सांगितल्या. ज्याच्या जीवनातून अहंकार त्या ठिकाणी निघून गेलाय ना, त्याला म्हणायचं भक्त. आणि देहासंबंधानं ज्याची तादात्म्यता त्या ठिकाणी निघून गेलीये किंबहुना जो आपल्या देहावर उदास आहे ना, त्याला म्हणायचं भक्त. अहंकार निरसिला देहभाव पालटला. अशा 2 व्याख्या किंबहुना 2 लक्षणं अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून सांगितली. अभंगाच्या तिसऱ्या चरणाच्या माध्यमातून पुन्हा 2 लक्षणं सांगितली. निंदास्तुती हे नावडे. ज्याला निंदाही आवडत नाही आणि स्तुतीही आवडत नाही ना, त्याला म्हणायचं भक्त. ज्याला निंदाही आवडत नाही स्तुतीही आवडत नाही, त्याला म्हणायचं भक्त. मग त्याला आवडतं काय, ज्याला फक्त देव आणि देवच आवडतो, त्याला काय म्हणायचं. निंदास्तुती हे नावडे पाहता परब्रह्म आवडे. अशी 2 लक्षणं अभंगाच्या तिसऱ्या चरणाच्या माध्यमातून सांगितली. आणि 6वं लक्षण अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. निळा म्हणे तया ध्याता स्वानंद तो येतो हाता. ज्याचं मनन केल्याच्या नंतर साक्षात जगाचा मालक आपल्या हातामध्ये येतो ना, त्याला म्हणायचं भक्त. भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी. असा झाला अभंगाचा साधा सोपा आणि सरळ भावार्थ. झालं आपलं कीर्तन. विठाला
परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे आपल्या परम पवित्र वाळुंजवाडीमध्ये श्री म्हसोबा महाराज यात्रेच्या निमित्तानं किंवा गणेश जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं संपन्न होणारा अखंड नामयज्ञ सोहळा वर्ष किती आहे दादा? 29वे वर्ष. 29व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीच्या वाट्यावर ज्यांच्या माध्यमातून आली ते आपल्या गावचे सतीशदादा शिंदे असतील, सुरेशदादा वाळुंज असतील, आमचे शिंदे महाराज असतील किंवा तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली. मी अगदी सुरुवातीलाच तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नमस्कार करतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. या सेवेच्या माध्यमातून ज्यांची गोड साथ लाभणार आहे ना, रात्री ज्यांचं कीर्तन झालं आणि जुन्नर तालुक्याचं वैभव, ज्यांचं नावच वैभव आहे नाही का, आमचे परम मित्र वैभव महाराज गाडेकर, त्यांची गायनाची गोड साथ या ठिकाणी लाभणार आहे. खरं तर जुन्नर तालुक्याच्या आवाजाच्या 2 बुलंद तोफा इथे, एक म्हणजे आमचे वैभव महाराज आणि दुसरे म्हणजे आमचे परम मित्र प्रमोद महाराज त्या ठिकाणी धोंडकर, आणि तिसरे आमचे हनुमंत महाराज मिटकर आळंदीवरून या ठिकाणी आपल्या या कीर्तन रूपी सेवेमध्ये साथ देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांची मृदुंगाची गोड साथ लाभणार आहे ते आमच्या सातगाव पठारचं वैभव आमचे मित्र विनोद महाराज कुदळे असतील, आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव लक्ष्मण महाराज वाळुंज असतील, आणि परिसरातील ज्ञात अज्ञात टाळकरी प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, तुम्हा सर्वांच्या साथीमध्ये आज या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. यानंतर बैलगाड्याची शर्यत वाटते ना, सप्ताह संपल्याच्या नंतर आहे ना, काय होतंय बैलगाड्याची शर्यत ज्यावेळेस घाटामध्ये गाडा जुंपला जातो ना, त्यावेळेस दुरेकरी आणि चावरेकरी एकापेक्षा एक सरस असावे लागतात की नाही? ते जर एकापेक्षा एक सरस असतील ना तरच गाडा 1 नंबर मध्ये तुमचा जाऊ शकतो. 11 सेकंदात 11.5 सेकंदात तुमचा गाडा जाऊ शकतो. पण कधी दुरेकरी चावरेकरी एकापेक्षा एक जर सरस असतील तर. पण त्या बैलगाड्याच्या पुढे घोडी असते ना असते ना, घोडी असते ना, त्या घोडीचं काय काम आहे? फक्त दिशा दाखवायची. इथं जो बैलगाडा चालणार आहे ना, इथं दुरेकरी चावरेकरी एकापेक्षा एक सरस आहेत बाबा. पण जिथं घाटात दिशा दाखवायला जी घोडी उभी केली ना, ती एका पायाने लंगडी. आता तुम्हाला नाही पटकन कळणार. एवढं फक्त सांभाळून घ्या, घोडीला एकच कळतंय, फक्त दोरीत चालायचं. विठाला भक्त म्हणावे तयासी, न गुंते जो आशा पाशी, अहंकार निरसिला, देहभाव पालटला. विनोदाचा विषय सोडा, आणि तुम्ही जर कीर्तनात विनोद ऐकायला भेटेल, सासू सुनांच्या गोष्टी ऐकायला भेटेल, आईची गाणी ऐकायला भेटेल, बापाची गाणी ऐकायला भेटेल, हे समजून जर कीर्तनात आला असाल ना तर तुमचा हिरमोड होणार आहे. मी अगदी सुरुवातीला सांगून जातोय, कारण संतांनी कीर्तनाची व्याख्या घालून दिली. भक्ती प्रेमाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणि त्यांनी जशी मर्यादा घालून दिली ना, त्याच मर्यादेला धरून मी या ठिकाणी कीर्तन करणार आहे. कारण मी परंपरेने कीर्तनकार आहे, माझे वडील या ठिकाणी समोर बसलेले आहेत. त्यामुळं कीर्तनात जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला विनोद ऐकायला भेटेल, सासू सुनांच्या गोष्टी ऐकायला भेटेल, तर तुमचा या ठिकाणी हिरमोड होणार आहे. विठाला त्यांनी ऐकलेले कीर्तन. अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री निळोबार आहे. भक्त कोणाला म्हणतात आणि भक्त ओळखायची लक्षणं काय किंवा भक्ताची व्याख्या काय, अशा 6 व्याख्या 6 लक्षणं प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रतिपादित करतात. भक्त कोणाला म्हणायचं? खरं तर सुरुवातीला तुमच्या मनामध्ये प्रश्न पडायला पाहिजे, आम्ही संसारिक आहोत, आम्ही भक्ताची ओळख का करून घ्यायची? बरोबर आहे की नाही? कारण संसार करत असताना आपल्याला संसारात लागतंय काय लागतंय? पैसा. पैशाविना संसार चालत नाही. बरं, या जगात सगळ्यात मोठा मान कोणाला आहे? बरं, पैशावाल्यालाच मान आहे ना.
जगात मान कोणाला आहे? पैशावाल्याला आहे. संसार करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पैसा लागतोय. बरं, मग आपण संतांची ओळख का करून घ्यायची? आपल्याला जर संसार करत असताना पैसा लागतोय, संतांजवळ पैसा आहे का? संतांची अवस्था कशी आहे? माझे जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. इहलोक या महाभूषण अवकळा, भोपळा वाकळा अन्न भिक्षा. आमच्याजवळ भिक्षा मागण्यासाठी ताट नाही, आम्ही भोपळ्याचं ताट केले आणि त्याच्यामध्ये काय करतोय? भिक्षा मागतोय. भोपळा वाकळा अन्न भिक्षा. छिद्राचा आश्रम उंजीर कुळवाडी, धननाम जोडी देवाची ती. आम्ही ज्या आश्रमामध्ये राहतोय ना, त्याच्यामध्ये उंदरांचा सुळसुळाटे, उंदरांचा सुळसुळाटे. आणि आमच्याकडे जर धन काय असेल तर ते फक्त शब्दांचं धन. किंवा तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भिक्षेला गेल्याच्या नंतर आमच्या घराचं रक्षण कुत्री करतात. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर राखे, जाऊ पुढती भिके, पुत्री घर राखी. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर राखे, जाऊ पुढती भिके, पुत्री घर राखे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके. जर चोर आमच्या जवळ आला ना, भीती आम्हाला नाही वाटत, चोराला वाटते यांचं चोरायचं नेमकं काय. कारण जवळ संपत्ती काय? तुटका विना, त्याला 2 तारा आणि हातात चिपळी. याच्या पलीकडे काय आहे का? धनकन घरोघरी, पोट भरे भिक्षेवरी, जतन ती करी कोण गुरे वासरे, झाली सकळ निश्चिंती, भांडवल शेण माती. भांडवल काय जवळ? शेण आणि माती. आणि झुळझुळीत भिंती, वृंदावने तुळशीची. अशी संतांची अवस्था आहे. किंबहुना तुकोबर आपल्या परिस्थितीचं वर्णन अजून या ठिकाणी सांगतात. पहा, एक दिवस काय झालं होतं, साक्षात जगाचा मालक माझ्या जगद्गुरु तुकोबर यांच्या घरी आला होता. पाहुणे घराचे, 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 पाहुणे घराचे. आजे आले ऋषिकेश, आजे आले ऋषिकेश, काय करू उपचार, गोप मोडके जर्जर. ऋषिकेश आजे आले ऋषिकेश, काय करू उपचार, गोप मोडके ज्यावेळेस जगाचा मालक तुकोबरायांच्या घरी आला होता ना, त्यावेळेस तुकोबरायांच्या घराची अवस्था कशी होती? कोप मोडकी जर्जर. आणि त्या देवाला खाण्यासाठी काय दिलं होतं? दरदरीत पाण्या, माझी रांधी लेकान्या. साक्षात कन्या त्या ठिकाणी शिजवून भगवंताला दिल्या होत्या. अशी जगद्गुरु तुकोबरायांच्या घरची अवस्था, किंवा अशी संतांची अवस्था. बरं, देव जेवल्याच्या नंतर मुखशुद्धीसाठी काय दिलं होतं? मुख शुद्धी तुळशीदास, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, मुख शुद्धी तुळशीदास, तुका म्हणे मी दुर्बळ, मुख शुद्धी तुळशीदास, मी दुर्बळ, तुका म्हणे मी आपल्याकडे जेवण झाल्याच्या नंतर खायला बडीशोप देतात. तुकाराम महाराजांनी तुळशीचं पान भगवंताला दिलं होतं. अशी जर संतांची अवस्था असेल, आपल्याला संसार करत असताना पैसा लागतोय, संतांची अवस्था त्याच्या विरुद्ध, मग आपण भक्ताची संतांची ओळख का करून घ्यायची? का करून घ्यायची असेल? एक छोटासा दृष्टांत देतो, तुमच्या पटकन लक्षात येईल. काय झालं, एक दिवस अकबर बादशाचा दरबार भरला आणि अकबर बादशाने सहज दरबारामध्ये प्रश्न केला, का रे, इथं असा कोणी विद्वान आहे का, इथं असा कोणी पंडित आहे का, जो माझ्या मनामध्ये काय चाललंय तो अचूक ओळखून दाखवेल, आणि जो माझ्या मनात जे चाललंय अचूक ओळखून दाखवेल ना,
त्याला मी 1,00,000 रुपयाचं बक्षीस देईन. किती? 1,00,000. आणि हे काय ठेवलं होतं? माझ्या मनात काय चाललंय फक्त एवढं ओळखून दाखवायचं. एक एक विद्वान यायचा, एक एक पंडित समोर यायचा आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या तर्काच्या जोरावर अकबर बादशाहच्या मनामध्ये काय चाललं असेल ना त्याचा तर्क करण्याचा प्रयत्न करायचा. पण राजाला काय त्यांचं उत्तर पटत नसायचं. अनेक दिवस गेले आणि सरते शेवटी बिरबल त्या ठिकाणी दरबारामध्ये हजर झाला. बिरबलाच्या कानावर आलं होतं, जो कोणी राजाच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखेल ना त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस दे. राजा त्याला काय करणार आहे? 1,00,000 रुपयाचं बक्षीस देणार आहे. बिरबल त्या ठिकाणी अकबर बादशाह समोर जाऊन उभा राहिला आणि सांगितलं, राजन, मी तुमच्या मनामध्ये काय चाललंय ना हे अगदी अचूक ओळखू शकतो. राजानं त्या ठिकाणी परवानगी दिली आणि सांग माझ्या मनामध्ये नेमकं काय चाललं. त्या बिरबलानं सांगायला सुरुवात केली, राजन, सध्या तुमच्या मनामध्ये असा विचार आहे की जोपर्यंत सूर्य तारे आहेत ना, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत राहावी. तुम्ही जसे ह्या राजाचे राजे आहात ना तसे संपूर्ण विश्वाचे राजे व्हावेत हे सध्या तुमच्या मनामध्ये चालले. आणि असं बिरबलाचं उत्तर ऐकल्याच्या नंतर राजाची नाही म्हणायला हिंमतच झाली नाही. कारण कोणाला वाटतं का उद्या आपलं मरण व्हावं? ज्ञानोबा रायतर म्हणतात, मरण म्हणताना सावधी, नाही का? आहे ना ओवी? एखाद्याला मर म्हटलं ना तरी त्याला सहन होत नाही. आणि इथं बिरबलानं काय सांगितलं होतं? चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस त्या ठिकाणी वृद्धी होत राहावी. राजाला त्या ठिकाणी पटलं होतं आणि अशा पद्धतीनं बिरबलानं अकबर बादशाहच्या मनातलं ओळखलं होतं. आणि 1,00,000 रुपयाची पैंज किंवा 1,00,000 रुपयाची रक्कम घेऊन बिरबल त्या ठिकाणी घरी निघून गेला होता. त्या बिरबलानं जसं अकबर बादशाहच्या मनातलं ओळखलं होतं ना विनोद महाराज, तसं मी तुमच्या मनातलं ओळखू शकतो. हा, तुमच्या पण मनातलं ओळखू शकतो. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनातलं ओळखू शकतो. सांगू का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, नाही तर तुम्ही विचार करा, मी आलो चहा पिऊन तोपर्यंत. मग काय सांगू का काय चाललंय तुमच्या मनामध्ये? मोठ्याने बोला, ऐकायला कमी येते मला थोडं. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त एकच इच्छा आहे. खरं बोलायचं बरं का, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, तुम्हाला सुख हवंय. आहे का कुणाची नाही म्हणायची हिंमत? हा, तुमच्या सगळ्यांच्या मनातलं ओळखलं. हा, बिरबलानं फक्त अकबराच्या मनातलं ओळखलं होतं, 1,00,000 रुपये भेटले होते. मी तुमच्या सगळ्यांच्या मनातलं ओळखलं. तुम्हाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. मज लागी दुःख व्हावे, न वांछिता दुःख पावे, येणे न घडे स्वतंत्रता. तुम्हाला सुख पाहिजे असं वाटतंय, पण पदरात काय येतंय? दुःखाची अपेक्षा नाही केली ना तरी सुद्धा तुमच्या पदरामध्ये काय येते? दुःखच येते. इथं बसलेल्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, माणसाचं सगळं आयुष्य फक्त सुखाच्या आशेवर जाते. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अन्य नाही केला, क्षण एक मुक्ती अन्य नाही केला. हिंडतानीचा जिन पावला, माया वेठीला जीव माझा, हिंडतानीचा जिन पावला, माया वेठीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अन्य नाही केला, हिंडतानीचा जिन पावला, माया वेठीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अन्य नाही केला, माया वेठीला जिन पावला, माया वेठीला जीव माझा, जीव माझा. माणसाचं संपूर्ण आयुष्य फक्त सुखाच्या आशेवर निघून जाते. आज सुख भेटल, उद्या सुख भेटल. आपण संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण संसारात सुख आहे का? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठी. मग अशा या दुःखमूळ संसारामध्ये आपण जर सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख भेटेल का? नाही भेटणार. कारण खरं सुख कुठे आहे बरं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात,
तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना, तुम्ही कोणता तरी एक देव आपलासा करून घेतला. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोये, तेने विन जीवा सुख नोये. कीर्ती बाई के लोकांची जनेती, कीर्ती बाई के लोकांची जनेती. तेरे विना जीवा सुख नोये, तेरे विना जीवा सुख नोये. हिरणी माई के दुःखाची जणे दे, हिरणी माई के दुःखाचे जणे दे, दुःखाचे जणे दे, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना, तुम्ही सगळ्यात आधी काय केलं पाहिजे, कोणता तरी एक देव आपलासा करून घेतला पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोई. सुख पाहिजे असेल तर पहिलं तुम्ही एक देव आपलासा करून घेतला पाहिजे. पण तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, पाय कोणाचे धरावे लागतात. हरी प्राप्तीची उपाय धरावे ताते ते पाय, धरावे ताते ते पाय, धरावे ताते ते पाय. हरी प्राप्ती उपाय धरावे दाताचे ते पाय, धरावे ताते ते पाय, धरावे दाताचे ते पाय. तुम्हाला जर देव पाहिजे असेल ना, आधी संतांचे पाय धरावे लागतात. कारण संताविना प्राप्ती नाही, हे मी नाही सांगत, साक्षात वेदांची ग्वाही आहे. वेदांचं याला प्रमाणे तुम्ही संतांचे पाय जोपर्यंत धरत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही. बरं, संत आणि देव काय वेगळे आहेत का मग? देवते सांगता देवते सांगता निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत देवते, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही. जर देवाजवळ सुख आहे, देवाजवळ जर सुख आहे, तर संतांजवळ असायलाच पाहिजे. आहे ना प्रमाण त्याला? आहे ना? सुख वसे त्याची ठाई, बहुपायी संतांची सुखानुपम्य संतांची ठाई. प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे सुख संतांजवळ सुद्धा आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी संतांची ओळख करून घेतली पाहिजे. कारण संसार करत असताना आपल्याला सुख पाहिजे आणि सुख संतांजवळ आहे, म्हणून आपण संतांची ओळख करून घेतली पाहिजे. म्हणून आजच्या अभंगातून म्हणजे निळोपर आहे, भक्त कोणाला म्हणतात त्याची व्याख्या किंवा त्याची लक्षणं आपल्या समोर प्रतिपादित करतात. खर तर आपण कोणालाही संत म्हणतो, आपण कोणालाही संत म्हणतो. कुत्र भगव्या रंगाचं असतं, मग भगवी वस्त्रे धारण केली म्हणजे त्याला काय संत म्हणायचं का? भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. जर भगवी वस्त्र धारण केली म्हणजे त्याला जर आपण संत म्हणत असू ना, तर कुत्र भगव्या रंगाचे, मग त्याला आपण संत म्हणायचं का? त्याला आपण संत म्हणायचं का? त्याला संत नाही म्हणू शकत. खाटीक माहिती ना, खाटीक, खाटीक माहिती ना. खाटीक काय करतो? जनावर पाळतो. खाटीक काय करतो? जनावर पाळतो. पण जनावर कशासाठी पाळतो बरं? त्या जनावरांवर प्रेम आहे म्हणून पाळतो का? कापण्यासाठी. तुकोबऱ्यांचं प्रमाणे खाटीक हा स्नेहवादे पशुपाळी, कापावया नळीता यासाठी. पहा, बगळा असतोय, बगळा. त्या बगळ्याला ज्यावेळेस मासा पकडायचा असतो ना, तो एका पायावर त्या ठिकाणी तपाला बसलेला असतोय. मग असा असा जर एखादा बगळा तपाला जर बसला असेल, त्याला आपण संत म्हणायचं का? बोरप्याने सोंग पालटिले वरी बक ध्यान धरी मत्स्य जैसे
तो पगडा तपाला बसलेला असतो का? तो मासा टिपण्यासाठी एका पायावर अनुष्ठान करत असतो. मग असं एका पायावर अनुष्ठान करणाऱ्याला आपण संत म्हणायचं का? कोळी माहिती आहेत ना, कोळी लोक मासे पकडतात. ते माशांना खायला घालतात ना पहिले. माशांवर त्यांचा फार जीव आहे म्हणून माशांना खायला घालतात का? नाही घालत. धीवर या मत्स्या चारा घाली जैसा आणि भितरीला फासा कळवून येते. त्या माशांच्या जीवावर आपली पोटाची खळगी भरण्यासाठी तो धीवर, तो कोळी माशांना अन्न घालत असतो. जे समाजामध्ये पोट भरत नाही म्हणून फक्त भगवी वस्त्रे धारण करतात ना, पोटासाठी संत झाले कलित बहुत. मग पोट भरणारे ज्यांना पोट भरवत नाही म्हणून जर एखादा भगवी वस्त्र धारण करत असेल तर त्याला आपण संत म्हणायचं का? टिळे टोपी माळा देवाचे कपाळ वागवी ओकळ पोटासाठी वागवी ओकळ पोटासाठी वागवी ओकळ पोटासाठी टिळे टोपी माळा देवाचे कपाळ वागवी ओकळ पोटासाठी वागवी ओंकळ पोटासाठी वागवी ओकळ कधी कधी पावसाळ्यामध्ये गारा पडतात, माहितीये ना? पावसाळ्यामध्ये गारा पडतात. काय करायचं? त्या गारा उचलून घ्यायच्या, लांब कुठं तरी ठेवायच्या. त्या गारांजवळ हिरा नेऊन ठेवायचा. हिरा काय करायचं? गारांजवळ काय नेऊन ठेवायचा? हिरा. त्या लांबून दिसायला सारख्या दिसतात ना, सारख्या आहे ना प्रमाण त्याला. हिऱ्या आईच्या गारा दिसती दुरून आणि तुका म्हणे ना घन न भेटेची. जोपर्यंत त्या हिऱ्याला घनाची भेट होत नाही ना तोपर्यंत त्या हिरा काय आणि गार काय हे ओळखता येणार नाही. कारण हिऱ्याची परीक्षा करायची जर झाली ना त्याला आयरनीवर ठेवावं लागतं. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे करा करणीचा होय चुरा. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे करा करणीचा होय तुरा. हिरा ठेविता ऐरणी वाछे मारिता जोगणी मोल पावे तोची खरा होय करणीचा चुरा. तो हिरा घ्यायचा, आपण लोहार दादाच्या घरी जायचं, त्याच्या आयरनीवर हिरा ठेवायचा आणि त्याच्या घरामध्ये जो सगळ्यात मोठी हातोडी तिला घन म्हणतात, तो घन घ्यायचा, त्या हिऱ्यावर मारायचा. जो खरा हिरा आहे ना तो एकतर आयरनीमध्ये शिरतो नाहीतर तो हिरा म्हणजे संत आहे. तो हिरा म्हणजे काय? संत आहे. आणि ज्यांनी फक्त संतत्वाचं ढोंग घेतलंय ना त्याला गारा म्हणायचं. हिरे आईच्या गारा दिसती दुरून. पहा, सहज मंदिरामध्ये एखाद्या व्यक्ती तापाला बसला असेल, तो डोळे झाकून त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करत असेल आणि त्याच्याच बाजूला एखादा जर जाऊन झोप घेत असेल तर संत कोणाला म्हणायचं? जो झोपलाय त्याला. दोन्ही दिसती सारिखी वर्मच आहे तो पारिखी. संतांना ओळखायला त्या ठिकाणी वर्मच असावं लागते. आपण कोणालाही संत म्हणतोय. नवती ते संत करिता कवित्व. संतांचे ते आप्त नवती संत. एखाद्यानं फक्त कविता निर्माण केली, बाबा एखाद्यानं कविता निर्माण केली त्याला आपण संत म्हणायचं का? किंबहुना एखादा संताचा नातू आहे तो जर रात्रंदिवस तर त्याला आपण संत म्हणायचं का? नाही संत पण मिळत आहे हाती हिंडता कपाटी राणीवनी. मला एक सांगा, जगाच्या पाठीवर असं एखादं विद्यापीठ आहे का तिथं संत नावाची पदवी भेटते का? तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल ना मिटकर महाराज, तुम्ही कॉलेजला नाही गेले ना तरी तुम्ही डॉक्टर व्हाल. फक्त तुमच्याजवळ पैसे पाहिजे. पैसे दिले ना पदवी तुमच्या घरी येते. तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं असेल ना पैसे द्या, पदवी तुमच्या घरी येते. पण जगाच्या पाठीवर असं एकही विद्यापीठ नाही का तिथं तुम्हाला संतत्वाची पदवी बहाल केली जाते. मग आजकालच्या कीर्तनकारांनी कशाला पदव्या लावून घ्यायच्या? कीर्तन केसरी, चिंतन केसरी, भागवताचार्य, विनोदाचार्य, कथाव्यास, काय काय पदव्या लावून घेतात. नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कोट्यावधी नाही
अब्जावधी रुपये जरी खर्च केले ना तरी तुम्हाला संत नावाची पदवी जगाच्या पाठीवर भेटणार नाही. कारण संत मिळणं फार दुर्मिळ आहे माहिती. संत मिळणं फार दुर्मिळ आहे. म्हणून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत भक्त कोणाला म्हणायचं याचं प्रतिपादन माझे निळोबाराय करतात. खरं तर आजच्या अभंगामध्ये आपल्याला भक्त कोण हे ओळखायचं. आजच्या अभंगामध्ये काय ओळखायचंय? भक्त कोण. संत आणि भक्त याच्यामध्ये फरक आहे. संत आणि भक्त याच्यामध्ये फरक आहे. बाबा चुकत असेल तर सांगा. संत आणि भक्त याच्यामध्ये फरक आहे. खरं तर प्रत्येक संत हे भक्त असतात. प्रत्येक संत हे भक्त असतात. पण प्रत्येक भक्त संत असेलच असं नाही. कारण भक्त हा संतांचा उपसंच आहे. भक्त आणि संत. भक्त हा संतांचा उपसंच आहे. दोघांचं ध्येय एकच आहे. दोघांना देवाची प्राप्ती करून घ्यायची. दोघांना काय करायचे? देवाची प्राप्ती करून घ्यायची. संतांना देवाची प्राप्ती करून घ्यायची आणि भक्तांना सुद्धा देवाची प्राप्ती करून घ्यायची. पण ती देवाची प्राप्ती करत असताना भक्त देहावर उदास असतात. संत सुद्धा देहावर उदास असतात. भक्त देहावर उदास असतात आणि संत सुद्धा देहावर उदास असतात. पण त्याचाही फरक असा आहे, भक्त फक्त आपल्याच देहावर उदास नसतात. आपल्या भक्ती मार्गामध्ये जो म्हणून आडवा येईल ना त्याच्या देहाच्या संबंधाने त्या ठिकाणी प्रेम यात किंचित प्रेम भक्ताच्या मनामध्ये नसतं. त्याचं उदाहरण आहे चांगुना. भक्तीची परीक्षा देण्यासाठी पोटच्या मुलाला कापलं होतं की नाही? कापलं होतं की नाही? म्हणजे मुलाबद्दल सुद्धा मनामध्ये प्रेम नव्हतं. भक्त हे देहावर आपल्याच नाही आपल्या मार्गामध्ये येणाऱ्याच्या प्रत्येकाच्या संबंधाने त्या ठिकाणी देहावर उदास असतात. संत मात्र आपल्या देहावर उदास असतात आणि आपल्या वाटेमध्ये जो म्हणून येईल ना, जे का रंजले गांजले यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संतांना मात्र जो बुडणार आहे ना त्याच्याबद्दल कळवळा निर्माण होत असतो. बुडते हे जन येतो कळवळा म्हणून या. म्हणून संत आणि भक्त याच्यामध्ये फरक आहे. संत आणि भक्त याच्यामध्ये फरक आहे. आज आपल्याला चिंतन करायचे भक्त कोणाला म्हणतात. आपल्याला आज चिंतन करायचे भक्त कोणाला म्हणतात. माझे कबीरदास महाराज म्हणतात भक्त कोणाला म्हणायचं. जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय. माझ्या कबीरदास महाराजांनी भक्ताची व्याख्या सांगितली. तुम्ही आपल्या संसारातली नाती त्या ठिकाणी बाजूला ठेवायची आणि ते नातं भगवंताशी जोडायचं. त्याला काय म्हणायचं? भक्त. जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय. आपण भगवंताशी पहिलं नातं जोडलं पाहिजे. भगवंताशी काय केलं पाहिजे? नातं जोडलं पाहिजे. आणि ते नातं जोडत असताना आपण 4-5 प्रकारानं भगवंताशी नातं जोडलं पाहिजे. पहिलं नातं असं जोडायचं की तो जगाचा मालक म्हणजे आपला राजा आहे. कोण आहे? तो जगाचा मालक देव आपला राजा आहे. आपण त्याची प्रजा आहोत. अशा संबंधानं आपण देवाशी पहिलं नातं जोडायचं. दुसरं नातं असं जोडायचं तो आपला मालक आहे आपण त्याची गडी आहोत. अशा संबंधानं आपण भगवंताशी त्या ठिकाणी नातं जोडायचं. तिसरं नातं देव आपला मित्र आहे या नात्यानं त्या ठिकाणी देवाशी नातं जोडायचं. चौथं देव आपला मुलगा आहे या संबंधानं देवाशी नातं जोडायचं. आणि जर नाहीच जमलं ना देव आपला पती आपण त्याची पत्नी आहोत असं आपण देवाशी नातं जोडायचं. आहे ना त्याला प्रमाण? पतिवते दैचा पतर प्रमाण आम्हा नारायण दैनावानी आम्हा नारायण दैनावानी. पतिव्रते दैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण दैसा बरी आम्हा नारायण दैसा बरी. देव आपला पती आणि आपण त्याचे पत्नी आहोत. आणि त्याच्या सौभाग्याचं लेणं आपण लावतोय ना कपाळावर बुक्का आणि आहे ना गळ्यामध्ये आहे ना त्याच्या नावाचं सौभाग्याचं लेणं तुळशीची माळ. देव आपला पती आहे आपण त्याची पत्नी आहोत या नात्यानं आपण देवाशी नातं जोडायचं. आणि असं जो नातं देवाशी जोडतो ना त्याला म्हणायचं भक्त. त्याला काय म्हणायचं? खरं तर देवाला भक्त एवढे आवडत असतात ना त्रिभुवनात भक्तांपेक्षा देवाला काहीच आवडत नाही. भक्त हुनी देवा आवडते काय भक्ताविल देवा आवडते काय भक्ता हुनी देवा
भक्त देवाला एवढे आवडतात ना माय बाप, त्या भक्तांसमोर देव जीवाची सुद्धा किंमत करत नाही. म्हणून देव संतांच्या संगतीमध्ये राहतो, पण भक्तांच्या मागे पुढे राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे, मागे पुढे उभा राहे नंबाल, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. देव संतांच्या संगतीमध्ये राहतो मायबाप, पण भक्ताच्या माग पुढे राहून त्यांचं रक्षण करतो. पुढे राहिला माझ्या अर्जुनाच्या आणि मागे राहिला द्रौपदीच्या. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया अघात निवाराव्या. कारण देवाला भक्त एवढे आवडत असतात ना मायबाप, भक्तांपेक्षा देवाला दुसरं काहीच आवडत नाही. नावडे वैकुंठ शिराचा सागर, धरोणी अंतर राहे दासा, नाही का. देवाला भक्त एवढे आवडत असतात. खरं तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितले. ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितले. तो पहिला अर्थ म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिचा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानी या चौथा. भक्ताचे 4 प्रकार माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितले. पहिला भक्त सांगितला अर्थ भक्त, दुसरा सांगितला अर्थार्थी भक्त, तिसरा भक्त सांगितला जिज्ञासू भक्त आणि चौथा भक्त सांगितला ज्ञानी भक्त. बरं, देवाला नुसते भक्तच नाही आवडत मायबाप, जे भक्तांची प्रशंसा करतात ना ते सुद्धा माझ्या जगाच्या मालकाला आवडतात. ज्ञानेश्वर तेही प्राणापर होते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. जे भक्तांच्या चरित्राचं फक्त उच्चारण करतात ना ते सुद्धा देवाला आवडत असतात. आणि भक्ताचे 4 प्रकार माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितले. एक अर्थभक्त. अर्थभक्त कोणाला म्हणायचं? जो संकटात पडल्याच्या नंतर देवाचा धावा करतो ना त्याला काय म्हणायचं? ज्यावेळेस द्रौपदीचं त्या ठिकाणी वस्त्रहरण चाललं होतं ना, तिनं जगाच्या मालकाला आवाज दिला होता, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, वेळ कातकया लावेला, लावियेला, वेळ कातकया लावियेला. कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, वेळ कातकया लावियेला, लावियेला, वेळ कातकया लावियेला. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. द्रौपदीच्या लागेणार आहे नाही का, त्या द्रौपदीसाठी मायबाप गरुडाला सोडून माझा जगाचा मालक धावत आला होता. त्याला म्हणायचं अर्थभक्त. गजेंद्रासाठी सुद्धा आला होता, तयासाठी गरुडा सांडोनी धावसी, माया झळंबसी दिनानाथा. गजेंद्र पशु आपते मोकलीला, तो तुझं स्मरला पांडुरंगा. अर्थभक्त जो संकटात पडल्याच्या नंतर देवाचं नामस्मरण करतो, देवाचा धावा करतो, त्याला म्हणायचं अर्थभक्त. भक्ताचा दुसरा प्रकार सांगितला अर्थार्थी भक्त. देवाकडून आपल्याला काहीतरी मिळावं या उद्देशानं जो देवाची भक्ती करतो त्याला काय म्हणायचं? अर्थार्थी भक्त. त्याच्यामध्ये 1 नंबर बिभीषण, 2 नंबर सुदामा. देवाकडून काहीतरी मिळावं या अपेक्षेनं जो देवाची भक्ती करतो त्याला म्हणायचं अर्थार्थी भक्त. भक्ताचा तिसरा प्रकार जिज्ञासू भक्त. भक्ताचा तिसरा प्रकार काय? देव जाणण्याच्या इच्छेनं जो देवाची भक्ती करतो त्याला काय म्हणायचं? जिज्ञासू भक्त. जनक राजा, देव जाणण्याच्या इच्छेनं जनक राजानं देवाची भक्ती केली होती. आणि भक्ताचा चौथा प्रकार तो म्हणजे ज्ञानी भक्त. भक्ताचा चौथा प्रकार ज्ञानी भक्त. काय झालं होतं? एक दिवस सहज नारद महर्षी प्रभू श्रीरामचंद्रांजवळ गेले होते आणि विचारलं होतं, प्रभू तुमच्याकडे जी भक्तांची यादी आहे ना, तुमच्याकडे जी भक्तांची यादी आहे ना, ती यादी मला एकदा दाखवा. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या ठिकाणी यादी दाखवली आणि महर्षी नारदांनी ती यादी वाचायला सुरुवात केली. 1 नंबर नाव होतं महर्षी नारदांचं. 1 नंबर नाव कोणाचं होतं? महर्षी नारदांचं. नारदांना त्या ठिकाणी उत्सुकता निर्माण झाली आणि एक एक नाव वाचायला सुरुवात केली, पण त्या यादीमध्ये कुठेच हनुमंताचं नाव नव्हतं. त्या यादीमध्ये कुठेच हनुमंताचं नाव नव्हतं. सगळी यादी त्या ठिकाणी वाचून पूर्ण झाली. हजारो नावं होती, लाखो नावं होती, पण हनुमंतरायाचं एकट्याचं नाव नव्हतं. महर्षी नारदांना त्या ठिकाणी आनंद झाला. देवाची जी भक्तांची यादी आहे ना, तर 1 नंबर माझा नंबर आहे.
एक नंबरला कोण आहे? मग मार्त नारद महर्षींनी त्या ठिकाणी ठरवलं आपण जायचं हनुमंतरायांना डिवचायचं आता. कारण तू रात्रंदिवस ज्या प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेतो ना त्यांच्या यादीमध्ये तुझा नंबरच नाही. त्यांच्या यादीत काय तुझा नंबरच नाही. महर्षी नारद गेले आणि हनुमंतरायांजवळ जाऊन सांगितले मी आताच प्रभू श्रीरामचंद्रांजवळ जी भक्ताची यादी आहे ना ती यादी पाहून आलोय. त्यात एक नंबरला माझं नाव आहे. एक नंबरला कोणाचं नाव आहे? माझं नाव आहे. पण योगायोग असा त्या यादीत तुझं कुठंच नाव नाही. हा त्या यादीत तुझं तुझं कुठंच नाव नाही. त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं नसेल नसेल मला काय करायचे? मला देव आवडतो. हा हा मला देव आवडतो. देवाला मी आवडतो का हे माहित नाही. त्यावेळेस हनुमंतरायांनी नारदाला सांगितलं नारदजी तुम्ही परत एकदा जा. प्रभू श्रीरामचंद्रांनी एक यादी त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेली. ती कपाटातली यादी तेवढी बाहेर काढायला सांगा. त्या यादीत मात्र नाव कोणाचं आहे ते तुम्ही पहा. नारदांना पुन्हा त्या ठिकाणी आश्चर्य निर्माण झालं. प्रभू श्रीरामचंद्रांजवळ गेले आणि पुन्हा सांगितलं प्रभू ही तुम्ही फक्त एक वरवर जी यादी आहे ना ती मला दिली. मला हनुमंतरायांनी सांगितले तुमच्याजवळ अजून एक यादी आहे त्या यादीत नावं कोणती आहेत हे मला पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांनी कपाटातून ती यादी बाहेर काढली. त्यात ठराविक नावं होती. त्यात एक नंबरला माझ्या मारुतीरायाचं नाव होतं. एक नंबरला कोणाचं नाव होतं? एक नंबरला मारुतीरायाचं नाव होतं. 2 नंबरचं नाव सांगून जातो अर्जुनाचं. बाकीची नावं तुम्ही घरी गेल्यानंतर शोधा. कारण मीच अभ्यास करून यायचा का? एका पाकिटात सांगायचं तरी किती? विठाला विठाला माझ्या प्रभू श्री रामचंद्रांनी जी पहिली यादी दिली होती ना ती यादी अशी होती ज्यांना देव आवडतो. काय सांगितलं? ज्यांना देव आवडतो ही 1 नंबरची यादी होती. पण देवाला जी आवडतात ना ती 2 नंबरची यादी होती. आणि देवाला आवडणाऱ्या भक्तांमध्ये माझ्या हनुमंतरायाचं नाव होतं. भक्ताचे 4 प्रकार सांगितले. कोणते कोणते सांगा बरं. पहिला काय सांगितला? हे तुम्ही विसरताय म्हणून आमचे धंदे जोरात चालले. आम्ही एक कीर्तन काय तरी सांगून जातोय. पहिला भक्ताचा प्रकार सांगितला अर्थभक्त. दुसरा भक्ताचा प्रकार सांगितला अर्थार्थी भक्त. आणि तिसरा जिज्ञासू. ज्यांना देव आवडतो ते ह्या 3 भक्तांच्या लाईनीमध्ये येतात. जी पहिली यादी होती ना त्या पहिल्या यादीमध्ये अर्थभक्त अर्थार्थी भक्त आणि जिज्ञासू भक्त. पण देवाला जे आवडतात ना ते ज्ञानी भक्त ती दुसरी यादी होती. म्हणून आपुल्या हिताचे नि लोभे मज आवडे तो ही भक्त झोंबे परी मीच करी वालभे ऐसा ज्ञानी ऐकू. देवाला फक्त ज्ञानी भक्त आवडत असतात. कोणते भक्त आवडत असतात? ज्ञानी भक्त देवाला आवडत असतात. माकड माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? माकड माहिती ना? ज्यावेळेस माकडाला पिल्लू होतं ते पिल्लू आपल्या आईला धरून असतं की नाही? असतं की नाही? त्यावेळेस ती माकडीन त्या पिलाची काळजी घेते का पिलाला स्वतः त्या ठिकाणी धरून राहावं लागतं? बरं पिलाला धरून राहावं लागतं. बरोबर आहे की नाही? पिलाचा जर हात सुटला तर पडणार. पुढं काय होईल ती सगळी पिलाची जबाबदारी. माकडाच्या पिलाला आईला धरून राहावं लागते. मांजर माहिती ना? मांजर माहितीये ना? त्यावेळेस मांजरीला पिलू होतं त्यावेळेस ते मांजरीचं पिलू मांजर आपल्या दातामध्ये धरते. या घरातून त्या घरामध्ये या घरातून त्या घरामध्ये. त्या मांजराच्या पिलाला काही काळजी करावी लागते का? का बरं? कारण काळजी करणारी आई आहे ना. हे 3 प्रकार जे भक्ताचे सांगितले ना ते माकडाच्या पिलासारखे. अर्थभक्त अर्थार्थी भक्त आणि जिज्ञासू भक्त हे माकडाच्या पिलासारखे. त्यांना देवाला धरून राहावं लागते. आणि ज्ञानी भक्त तो मांजराच्या पिलासारखा आहे. देव त्याला धरून ठेवतोय मायबाप. ज्ञानी भक्त जगाच्या मालकाला त्या ठिकाणी आवडतात. मग ज्ञानी भक्त ओळखायचं लक्षण काय? ज्ञानी भक्ताला ओळखायचं लक्षण काय? तर ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय काढा. त्यात ओवी क्रमांक 13 ते 20 पर्यंत त्या ठिकाणी वाचत जा. अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्रक करुण एवच निर्ममो निरअहंकार समदुःख सुखक्षमी. नाही का? समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मोनी संतुष्टो येन केनचित अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी
हा ती 13 पासून तर 20 पर्यंत सगळे श्लोक वाचत जा. आता माझा संस्कृतचा अभ्यास थोडासा कमी. जे खरं आहे त्याला बोलायला काय हरकत आहे का? मी एकतर कुठं कोणत्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहिलेलो नाही. मी फक्त माझ्या वडिलांचं अनुग्रहण केले, त्यांचं ऐकलंय ना आज तुमच्या समोर कीर्तन करतो. त्यामुळे संस्कृतचा माझा फारसा अभ्यास नाही. त्याच्या खालच्या वया सांगा, मी तुम्हाला सांगेल ना. हा? जो खांडावया घाव घाली त्या लावणी दयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू देलैसा. त्यातल्या ओव्या बऱ्याचशा माझ्या पाठेत. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 13 ते 20 ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितली आहेत मायबाप. कशाची? ज्ञानी भक्त. पण जी भाषा सांगितली ना ती कशी? संस्कृत आहे. संस्कृत भाषा मलाच कळत नाही तर तुम्हाला कधी कळणार? हा, एखाद दुसऱ्याला कळत असेल. आमच्या वैभव महाराजांची त्या ठिकाणी संहिता झाली असेल, तुमची झाली असेल, सगळे. हा, संस्कृत भाषा अवघड आहे. म्हणून माझ्या निळोबारायांनी ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं त्याचं पहिलं लक्षण सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भक्त म्हणावे तयाचे, भक्त म्हणावे तयाचे, भक्त म्हणावे तयाचे, भक्त जो कुठल्याही प्रकारच्या आशा पाशांमध्ये गुंतत नाही ना त्याला म्हणायचं भक्त. पाश जो कुठल्याही प्रकारच्या पाशामध्ये गुंतत नाही ना त्याला म्हणायचं भक्त. पाश म्हणजे बंधन, पाश म्हणजे विळखा. पाश म्हणजे बंधन, पाश म्हणजे विळखा. या पाशाचे 7 प्रकार माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये सांगितलेले आहेत. ते 7 प्रकार सांगून जातोय पहा. काळपाश काळपाश कर्मपाश, ब्रह्मपाश धर्मपाश, मोहपाश मायापाश, जन्मपाश 7 असे पाशाचे 7 प्रकार माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलेले आहेत पहा. एका एका पाशाचा जर विचार करायचा झाला तर पहिला काळपाश. पहिला काय सांगितला? कारण काळाच्या पाशामध्ये आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी गुंतून राहावं लागतंय. कारण तो काळ आपली घडी घडीने वाट पाहतोय. घडी घडी काळ हटयाची पाय अगवांची ते आहे अवकाश, आहे अवकाश. घडी घडी काळ हटयाची पाय अगवांची आहे अवकाश, अजून एक येथे आहे अवकाश. तो काळ
दुसरा प्रकार सांगितला कर्मपाश. प्रत्येकाला कर्माच्या पाशामध्ये त्या ठिकाणी राहावं लागतं. कर्मामुळे माणसाला जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले. बरं, कर्म आपल्यालाच आहे का? कर्म देवाच्या बापाला चुकलंय का? कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मपाश. आता वेळ त्या ठिकाणी संपत चाललेली आहे. पटापट फक्त थोडक्यात मी तुम्हाला सांगते. कर्मपाश. कर्मपाशामध्ये आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी गुंतून राहावं लागतं. पाशाचा तिसरा प्रकार सांगितला ब्रह्मपाश. हे संपूर्ण जग म्हणजे एक ब्रह्म आहे, किंवा आपण स्वतः एक ब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी. त्याला काय म्हणायचं? पाशाचा चौथा प्रकार सांगितला धर्मपाश. धर्म कशाला म्हटलं जातं? माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, याला काय म्हटलं जातं? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. धर्म, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, त्याला काय म्हणायचं? धर्मपाश. पाशाचा पाचवा प्रकार सांगितला मोहपाश. पाशाचा पाचवा प्रकार काय सांगितला? मोह. मोह कशाला म्हणतात पहा. आपण दाना आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी काही दाणे त्या ठिकाणी पसरवायचे. पक्ष्यांसाठी काही दाणे त्या ठिकाणी टाकायचे. पक्षी येतात, ते दिवसभर दाणे त्या ठिकाणी टिपत राहतात की नाही? हा, पक्षी येऊन काय दिवसभर तुमचे दाणे टिपत राहतात का? त्यांना जेवढं पाहिजे तेवढं घेतात आणि निघून जातात. पक्षी अंगणी उतरती एका गुंतुनी तैसे असावे संसारी. माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी छान दृष्टांत देऊन सांगितलंय तुम्ही संसारात कसं असायला पाहिजे. पक्षी येतात, दाणे टिपतात, निघून जातात. तुमच्या चपला नातवंडाला आल्या ना तरी सुद्धा तुम्ही संसार सोडायचा नाही. तैसे असावे संसारी. पाशाचा प्रकार सांगितला मोहपाश. त्यानंतर सहावा प्रकार सांगितला मायापाश. हा संसार म्हणजेच एक माया आहे. संसार म्हणजे काय? ही माया नदी कुठल्याच डोंगरावरून उगम पावत नाही आणि कुठल्याच समुद्राला त्या ठिकाणी जाऊन मिळत नाही. ब्रह्मगिरी हुनी न निघे, समुद्री किरही न निघे, तैसे माझी दिसे वाहुगे मृगांबू जैसे. ज्ञानोबाराय म्हणतात, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठंतरी लांब पाणी असल्याचा भास होतो. होतो की नाही? खरंच पाणी असतं का तिथं? मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे उर फोडी. त्या हरणाला लांब कुठंतरी पाणी असल्याचा भास होत असतो. या पाण्याच्या दिशेने ते पळत जातं, पण जसं पळत जातं ना तसं ते पाणी लांब लांब त्या ठिकाणी लांब लांब पुढे सरकत जातं. मायापाश. आणि सातवा प्रकार सांगितला तो म्हणजे जन्मपाश. पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागणं, याला म्हणतात जन्मपाश. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम जठरे शयनम, यह संसारे खल दुस्तारे, कृपया पारे पाही मुरारे. किती वेळा जन्म यावे? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागणं, याला म्हणतात जन्मपाश. पण या सात पाशांचा शिरोमणी जर काय असेल ना तर तो म्हणजे आशापाशी. या सात पाशांचा शिरोमणी, या सात पाशांचं मूळ जर काय असेल तर ते म्हणजे आशापाश. आशा. आशा म्हणजे काय? तुमच्या गावात आहे काय एखादी आशा? आशामध्ये एखाद्या मुलीचं नाव नाही. आशा म्हणजे इच्छा, आशा म्हणजे अपेक्षा. आपल्या मनातल्या अपेक्षा त्या ठिकाणी संपूर्ण जाणं, आपल्या मनातल्या इच्छा संपूर्ण जाणं. ज्याच्या मनातून अपेक्षा निघून गेली, ज्याच्या मनातून इच्छा निघून गेली, त्याला काय म्हणायचं? खरं तर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सगळ्या माणसांना आशेनं बांधून ठेवले आहे ना प्रमाण. त्याला आशेचे बांधले तुका म्हणे जन, आशेचे बांधले, आशेचे बांधले तुका म्हणे जड, बांधले तुका म्हणे जन काय नारायण ऐसे जाणे. त्या आशेनं प्रत्येक माणसाला बांधून ठेवलंय. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पहा. खरं तर एकनाथ महाराज तर म्हणतात आशा आणि तृष्णा या मगरी आहेत. आशा तृष्णा या सुसरी, वेढीताती संसारी. महाराज आपण जर जेवत असलो, एखादं जर कुत्र त्या ठिकाणी जर येऊन बसलं ना, आपण काय म्हणतो? कुत्र टोकतय म्हणतात ना, इकडं टोकतय म्हणतात ना. काय म्हणतात?
घास मुजीत आहे टोकात आहे हा? हा? म्हणजे ज्या मनुष्याच्या मनामध्ये अशी आशा असते ना की त्या टोकण्यासारखं आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रमाणे जळो आशेच येते जिने टोकत सावे दिनपणे टोकत सावे दिनपणे जळो आशेच येते जिने. ज्याच्या मनामध्ये आशा निर्माण झाली ना त्याला आयुष्यभर टोकावं लागते, आयुष्यभर टोकावं लागते आणि त्या टोकण्यामध्ये जीवन सगळं निघून जाते. आपण मगाशी प्रमाण देऊन गेलोय, सर्व सुखाची आशा जन्म गेला. खर तर ही आशा आहे ना आशा, या आशेमुळे 5-6 प्राण्यांना त्या ठिकाणी जीवाला मुकावं लागतं. आशेमुळे 5-6 प्राण्यांना त्या ठिकाणी जीवाला मुकावं लागते. त्यात एक नंबर आहे माकड. एक नंबर आहे माकड. माकडाला जर पकडायचं झालं ना तुम्हाला तर मडकी घ्यायची. मडक्याचं तोंड थोडस बारीक असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय घालायचं, चणे घालायचे आणि ते असे 4-5 मडके आपल्या अंगणामध्ये किंबहुना जिथं माकडं येतील ना तिथं नेऊन ठेवायचे. ते माकड येतं चणं घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या मडक्यामध्ये हात घालतं. मुठीत जेवढे म्हणून चणे येतील ना तेवढे घेण्याचा प्रयत्न करतं आणि हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. पण हात काही बाहेर येत नाही का, कारण त्याला आशा लागली ना. माकडे मुठी ते धरिले फुटाने गुंतले ते हात नेणे तेथे. त्या माकडाला कळत नाही आपला हात त्या ठिकाणी गुंतून पडलाय. त्या चण्याच्या आशेमुळं परिणाम काय होतो, हा गुंतला जातो आणि डोंबऱ्याच्या हाताखाली त्याला राहावं लागतं का नाही. हे कशामुळं झालं, आशेमुळं. त्या चण्याच्या आशेमुळं माकडाला त्या ठिकाणी गुंतून राहावं लागतं किंबहुना मरावं लागतं. पोपट माहिती ना, पोपट पोपट माहिती ना. पोपटाला कसं पकडतात माहितीये का, एक दोरी घ्यायची, चुकत असेल तर सांगा. एक दोरी घ्यायची, त्या दोरीला एक गोल पाईपातून त्या ठिकाणी पास करायचं, नळीतून पास करायचं आणि त्या नळीला खाद्यपदार्थ आणून चिटकवायचे. पेरू असेल जे पोपटाला आवडतं ना ते त्या, हा डाळिंब असेल, काय चिक्कू असेल, पेरू असेल, त्या नळीला त्या ठिकाणी अडकून ठेवायचे. पोपटाने एकदा का ते पाहिलं, ते खाण्याच्या उद्देशानं पोपट त्या नळीवर येऊन बसतो. पण ते खात असताना त्या पोपटाचा भार त्या नळिकेवर पडतो, नळीवर पडतो आणि ती नळी फिरते. पोपट खाली येतो पण त्याला असं वाटतं आता आपण पडू की काय, म्हणून तो काय करतो, घट्ट त्या नळीला पकडून ठेवतो. फिरलं की आकाश दिसतं. त्याला वाटतं आता जर आपण हात सोडले, आता जर आपण पाय सोडले ना आपण नक्की मारणार. मला एक सांगा, पोपट्याला कितीही उंचून जरी फेकलं मरण का. पण तुकाराम महाराज म्हणतात ते पेरूच्या आशेनं ते उडायचं सुद्धा विसरून जाते. शुके नळी केशी गोविले पाय विसरून जाय दोन्ही पक्ष. त्याला आपण उडू शकतो हेही विसरून जातो आणि आपण त्या नळीला धरून ठेवलंय ना ती सोडावी हे सुद्धा ते विसरून जाते. कारण आशा. आशा कशाची लागली, पेरूची. आशा लागली डाळिंबाची. आशा लागली चिकूच्या फोडीची. त्यामुळे त्या पोपटाला त्या ठिकाणी बंदिवासामध्ये राहावं लागतंय. सर्प माहितीये ना, सर्प, साप. तुम्ही लक्षात ठेवा का, मी परत विचारन. साप माहितीये ना, साप काय करतो, त्या गारुड्याच्या नादाला भुलतो. सर्प भुलोनी गुंतला नादा. गारुडी हे फांदा घालीत असे, त्या नादाला त्या ठिकाणी सर्प भुलून पडलेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या पेटारामध्ये त्याला राहावं लागतं. कशामुळे, त्या नादाच्या आशेमुळे. आशेमुळे सर्पाला त्या ठिकाणी बंदिवासामध्ये राहावं लागतं. मासा माहितीये ना, मासा. मागाची प्रमाण देऊन गेलो. माशाला पकडायचं जर झालं तर गळाला अन्न पदार्थ लावावा लागतो आणि त्या अन्न पदार्थाच्या आशेनं मासा त्या गळाजवळ येतो. अन्न पदार्थ गिळत असताना गळ सुद्धा गिळून घेतो. परिणाम मारावं लागतंय. ज्ञानोबारायांची ओवी आहे. आमिष काय माझी पाठ नाही. आमिष थोरी कवळी आशा न विचारिता गिळी मासा. हा तैसे की जे विषय अशा काहीतरी आहे, माझं एवढं पाठ नाही. पण त्या गळामुळं किंबहुना त्या अन्न पदार्थाच्या आशेमुळं माशाला आपलं जीवन त्या ठिकाणी गमवावं लागतं. माशाला जीवन गमवावं लागते. परिणाम फक्त काय, आशा. आशेमुळे माशाला त्या ठिकाणी जीवन गमवावं लागते. पक्षी माहिती आहेत ना, चिमणी असेल, कावळा असेल, कोणताही पक्षी घ्या. त्यावेळेस लहान लहान पिलं असतात ना, त्या पिलांना दाणे आणण्यासाठी त्यांना लांब कुठेतरी जावं लागतंय आणि लांब गेल्याच्या नंतर एखादा पारधी येतो,
जवळच त्या ठिकाणी दाणे पसरवतो, त्याच्या खाली काय करतो, जाळं टाकून ठेवतो. जवळ दाणे पाहिल्याच्या नंतर ती लहान लहान पिलं दाणे टिपण्यासाठी येतात. लहान लहान पिलं दाणे टिपण्यासाठी येतात आणि त्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी गुंतून पडतात. ज्यावेळेस त्यांचे आई वडील किंवा पशु पक्षी त्या ठिकाणी येते ना, त्या पिलांना पाहून ती पक्षीण त्या जाळ्यामध्ये आपसूक त्या ठिकाणी गुंतून जाते, कारण तिचा जीव त्या पिलांमध्ये गुंतलेला असतो, तिची आशा त्या पिलांमध्ये गुंतलेली असते. म्हणून पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी जाळ्यामध्ये गुंतून राहावं लागतं. शेवटचं उदाहरण सांगतो, माशी. माशी आहे का तुमच्या घरी? गुळ आहे का तुमच्या घरी? तो गुळ पातळ ज्यावेळेस होईल ना, पातळ, गुळ खाण्याच्या उद्देशानं ती माशी त्या गुळावर येऊन बसते. माशी गुंतलेली गाडी, त्याला तुकाराम महाराजांचं प्रमाणे चौचरणी मोठा अभंग आहे. ती माशी त्या गुळावर येऊन त्या ठिकाणी बसते गुळ खाण्याच्या उद्देशानं, पण बसल्याच्या नंतर तो गुळ आधीच पातळ असतो आणि तिने त्या ठिकाणी गुळ खाऊन झाल्याच्या नंतर उठण्याचा प्रयत्न केला ना, ती त्या गुळामध्ये गुंतून बसते. फक्त आशा, काय, गुळाची आशा, त्या आशेमुळं माशीला सुद्धा आपलं जीवन गमवावं लागते. किती उदाहरणं सांगितली तुमच्या समोर, तुम्हीच मोजा, तुम्हाला कशाला बोलवले नाही का. 5-6 प्रकारची उदाहरणं मी तुमच्या समोर मांडली. या पशूंना आशेमुळे मारावं लागते. त्या आशेच्या पाशामध्ये गुंतल्यानंतर पशूंना त्या ठिकाणी मारावं लागते. बरं, आशा देवाला तरी सुटली आहे का? आशा देवाला तरी सुटली आहे का? जगाचा मालक हे माई बाप, साक्षात जगाचा मालक आहे. एक दिवस त्याच्या मनामध्ये आशा निर्माण झाली की आपण बळीच्या द्वारामध्ये जायचं आणि 3च पावलं भूमी मागायची. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दिन केले देवांसी, कथा कायसी इतरांची. जगाचा मालक होता मायबाप, जगाचा मालक. त्याच्या मनामध्ये आशा निर्माण झाली होती, आपण बळीच्या द्वारामध्ये जायचं आणि 3 पावलं भूमी त्या ठिकाणी मागायची. म्हणजे एकनाथ महाराज नीच शब्द वापरतात, नीच वामनत्व आले त्यासी, आशा उपजली अनंतासी, आशा उपजली अनंतासी. आणि तो माझा जगाचा मालक बळीराजाच्या द्वारामध्ये 3 पावलं भूमी मागायला गेला होता. बरं, तो जगाचा मालक आहे. तुकोबराय तर म्हणतात जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा दानशूरच नाही आहे का. तुझी कदान शूरदाता, तुझी कदान शूरदाता, तुझी एकदार शूरदाता, तुझी एकदार शूरदाता. विठेवरी जाती पाऊले समान, तुझी कदान शूरदाता, तुझी एकदा विटेवरी जाते पाऊले समान, तुझी एकदार शूरदाता, तुझी एकदार शूर. किंबहुना तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदान शूर पांडुरंगा, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र का वैरी अहित दिले. जगाचा मालक होता, जगाचा जो नित्यदाता, आशेने केला भिकेसवता, पण त्या आशेने त्याला भिकारी व्हावं लागलं. आशेमुळे देवाला भिकारी व्हावं लागलं होतं. तिथं तुमची आमची काय कथा, पण अशी आशा ज्याच्या मनामधून निघून गेली ना, आशा अशी ज्याच्या मनातून निघून गेली ना, त्याला म्हणायचं भक्त. त्याला काय म्हणायचं? निळोबाराय म्हणतात ज्याच्या जीवनातून आशा निघून गेली ना, त्याला म्हणायचं भक्त. खर तर कीर्तनकार, प्रवचनकार भक्ताच्या व्याख्येत येतच नाही. मृदुंगाचार्य, विनोद गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार भक्ताच्या व्याख्येमध्ये येत नाही. का येत नाही सांगू का? का सांगू का? आपल्याला खिशेत इकडं आहे, काही इकडून शिवले. म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार भक्ताच्या यादीमध्ये येत नाही. ऐसा कोणी नाही हे जाया नावडे, कन्यापुत्र घोडे दाराधन. एकनाथ महाराज तर म्हणतात स्वप्नी जायाच्या अर्थ जोडे, माते व्याभिचाराचे कोडे. सांगू का याच्यावरचं विश्लेषण? सांगत नाही,
स्वप्नी जायाचे अर्थ जोडे माते व्याभिचाराचे कोढे. म्हणून कीर्तनकार प्रवचनकार भक्ताच्या यादीत त्या ठिकाणी बसत नाहीत, कारण आपल्याला खिशे आहेत. खर तर त्या पैशावरून जर कीर्तन करायचे प्रकार पडायचे झाले ना, कीर्तनकारांचे 5 प्रकारचे कीर्तनकार आहेत. सच्चा कीर्तनकार, अच्छा कीर्तनकार, कच्चा कीर्तनकार, बच्चा कीर्तनकार आणि लुच्चा कीर्तनकार. सांगू का? म्हणजे तुमची परवानगी असेल तर मी स्वतः कीर्तनकार आहे. सच्चा कीर्तनकार कोणाला म्हटलं जातं? जो तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन करतो, कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा घेत नाही ना, त्याला काय म्हणायचं? सच्चा कीर्तनकार. तुम्ही बोलत चला. अच्छा कीर्तनकार, कीर्तन करायची, लोकांनी नारळ दिला तर नारळच घेऊन घरी जायचं, पाकिट घरी गेल्याच्या नंतर उचकायचं, त्याला काय म्हणायचं? अच्छा कीर्तनकार. वा. कच्चा कीर्तनकार कशाला म्हणायचं? कच्चा कीर्तनकार. पहा, नंतर भांडण नको. हा, समजणे वाले को इशारा काफी आहे. आधीच ठरवून घ्यायचं. बच्चा कीर्तनकार कशाला म्हणायचं? इथं पाकिट उचकून बघायचं, 500 कमी दिलेत, 1000 कमी दिलेत, त्याला काय म्हणायचं? बच्चा कीर्तनकार. आता कच्च्या लुच्च्या कीर्तनकार, माफी मागून सांगितलं बरं का, 4-5 दिवसामध्ये एक मोठे कीर्तनकार आहे, मोठे कीर्तनकार आहे. व्हॉट्सअपला त्यांची बातमी तुमच्यापर्यंत आली असेल कदाचित. एका मातेच्या 5.5 महिन्यानिमित्त त्यांचं कीर्तन होणार होतं. मी नाव नाही सांगत. 15,000चं पाकिट ठरलं होतं. किती? 5,000 रुपये ऍडव्हान्स घेतला होता. ऍडव्हान्स 5,000 घेतला होता. पण आईने कीर्तनाच्या आधी त्यांना दुसरं एका नेत्याचं कीर्तन आलं होतं, पाकिट 25,000. विठाल त्याला म्हणायचं लुच्चा कीर्तनकार. काय झालं होतं एकदा बरं का बाबा, मुंबईचे काही ग्रामस्थ माझ्या सद्गुरू जोग महाराजांना कीर्तन देण्यासाठी, कीर्तनाची सेवा देण्यासाठी आळंदीला आले होते. ज्या सद्गुरू जोग महाराजांच्या त्या संस्थेमध्ये हजारो लाखो कीर्तनकार तयार झालेत ना, त्या जोग महाराजांना कीर्तनाची तारीख देण्यासाठी मुंबईवरून काही व्यक्ती त्या ठिकाणी आले होते. त्यांनी जोग महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं, अमुक अमुक तारखेला आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचे. जोग महाराजांनी थोडीशी डायरी पाहिली आणि सांगितलं, मी काय कीर्तनाला येणार नाही, माझी पहिलीच सेवा कुठेतरी मी दिलेली, दुसऱ्या गावाला सेवा दिलेली, त्यामुळे मी तुमच्या कीर्तनाला येऊ शकत नाही. त्या लोकांनी सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरून पाहिल्या. बाबा, आम्ही तुम्हाला अमुक अमुक एवढे एवढे पैसे देऊ, न्यायला अशी अशी गाडी पाठवू. पण जोग महाराजांनी काही ते मान्य केलं नाही. जोग महाराजांनी मान्य केलं नाही. या व्यक्तींनी काय केलं, त्यावेळेस जोग महाराजांचे समवयस्क मित्र होते लोकमान्य टिळक. कोण होते? लोकमान्य टिळक, जे जोग महाराजांचे चांगले मित्र होते. ती लोक त्या लोकमान्य टिळकांजवळ गेली आणि सांगितलं की आम्हाला जोग महाराजांची त्या ठिकाणी कीर्तनाची तारीख पाहिजे, पण जोग महाराज आम्हाला त्या ठिकाणी तारीख देत नाही. तुम्ही एखादं पत्र आम्हाला त्या ठिकाणी लिहून द्या. तुमचं पत्र ऐकल्याच्या नंतर जोग महाराज नक्कीच आमच्या कीर्तनाला येतील. त्या लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी पत्र लिहून दिलं जोग महाराजांच्या नावानं, आणि ती लोक त्या ठिकाणी ते पत्र घेऊन जोग महाराजांजवळ गेले. जोग महाराजांच्या हातात दिलं. जोग महाराजांनी ते वाचलं. वाचल्याबरोबर त्याचे हजारो तुकडे केले आणि त्या ठिकाणी फेकून दिले. आणि त्या लोकांना उत्तर दिलं, हा जोग महाराज फक्त देवमान्यांचं ऐकतो, लोकमान्यांचं. असा जो आहे ना, असा जो आशा पाशांमधून त्या ठिकाणी निघून गेलाय ना, त्याला काय म्हणायचं? भक्त. म्हणून निळोबाराय म्हणतात, भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी. आपली वेळ जवळजवळ संपून गेलेली. एकदा फक्त पांडुरंग परमात्म्याचं भजन करू आणि 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देण्याचा हो
सुख नाही का, एकदा भूक लागली, हा 9 वाजले, कीर्तनकारानं किती गोड जरी सांगितलं ना तरी त्या ठिकाणी लोकांना पटत नाही. अगदी 2 मिनिटात आपण सेवा संपवण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वरा माऊली माऊली ज्ञानेश्वरा माऊली नारायण माऊली तुकाराम माऊली नारायण माऊली हरीश्वरा माऊली नारायण माऊली तुकाराम माऊली नारायण माऊली सप्ताहाचा दुसराच दिवस आहे. खरं तर मी दादांना म्हटलं होतं बरोबर 7ला त्या ठिकाणी कीर्तन सुरू करा, पण काय होते मागं पुढं थोडंसं होत असते. 2 तासामध्ये किती कीर्तन करावं त्यात माझा अभ्यास फारच कमी आहे. म्हणून तुमच्या समोर फक्त एका चरणाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. हा खरं तर मला असा प्रश्न कधी कधी निर्माण होतो, काय काय कीर्तनकार येतात, अर्धा तास आई, अर्धा तास बाप, 15-20 मिनिटं मित्र, हा भंग नेमका कधी सोडवतात हेच मला कळत नाही. मी आतापर्यंत अनेक कीर्तनं केली दादा, अगदी विनम्र भावानं सांगतोय, मी कधीच पहिल्या चरणाच्या पुढे जाऊ शकलो नाही. त्या लोकांना वेळ तरी कुठून पुरतो मला हेच कळत नाही. आई सांगायची, बाप सांगायचा, मित्र सांगायचा. म्हणून यथाशक्ती जशी मला माझ्या ज्ञानोबरायांनी बुद्धी दिली ना तसा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सेवेच्या माध्यमातून एखादा अपशब्द जर वाणीतून पडला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, ते बरोबर असेल ते नक्कीच माझ्या गुरुवर्यांचं असेल. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवर्गाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करत असताना त्यांच्या माध्यमातून सेवेची या ठिकाणी संधी निर्माण झाली. ते सतीशदादा शिंदे असतील, सुरेशदादा वाळुंज असतील, आमचे वाळुंज बाबा असतील, तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या चरणी सेवा समर्पित करतो. त्यांच्या माध्यमातून ही गोड साथ लाभली. गायक असतील, मृदुंगाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील, सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. माझे आई वडील या ठिकाणी आले, त्यांच्याच चरणी सेवा समर्पित करतो. आमची मावशी या ठिकाणी, माझा भाऊ या ठिकाणी बसलेला आहे नाही का, माझ्याबरोबर आमचे लोट नाना त्या ठिकाणी आलेले आहेत, आवटे दादा त्या ठिकाणी आले आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम